मित्रांनो, ओवी करिअर सेंटरवर आता पुन्हा तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण कोणता धडा स्टार्ट करतोय? चॅप्टर नंबर 3 आणि त्याचं नाव आहे टिग्नोमेट्री. बघा विद्यार्थ्यांनो, टिग्नोमेट्री फार महत्वाचा टॉपिक असतो. जे विद्यार्थी पुढे इंजिनिअरिंगमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग घेतील, मेकॅनिकल इंजिनिअरिंग घेतील, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग घेतील, त्यांना टिग्नोमेट्री पासनं खूप प्रेम करावं लागेल, कारण टिग्नोमेट्री त्यांच्यासाठी एक इम्पॉर्टंट टास्क असेल. सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही फक्त टिग्नोमेट्रीचं बेसिक बघणार आहोत. सो थोडंसं अगोदर मी टिग्नोमेट्री बद्दल इंट्रोडक्शन देतो आणि मग नंतर आपण जाऊया टिग्नोमेट्रीचे ऍक्च्युअल क्वेश्चन्स आणि कॉन्सेप्ट वरती. तर सगळ्यात पहिला टिग्नोमेट्रीमध्ये 6 व्हॅल्यूज असतात. ठीक आहे, तुम्ही म्हणाल सर कोणत्या कोणत्या व्हॅल्यू? बाळा, पहिली असते साइन थिटा, दुसरी असते कॉस थिटा, तिसरं कोणतं असतं? टॅन थिटा. मग टॅन थिटाचा चुलत भाऊ कोण असतो? कॉट थिटा. कॉस थिटाचा चुलत भाऊ कोण असतो? सेक थिटा. 6वा काय असतो? साइन थिटाचा चुलत भाऊ, त्याला काय म्हणतो आपण? कोसेक थिटा. ठीक आहे. सो हे झाले 6 भाऊ बहीण झाले. ओके, एवढं कळालं. आता त्यांचे फॉर्म्युलाज बघा. आता यांचे फॉर्म्युलेज बघा. फॉर्म्युलेज मध्ये फक्त एवढं लक्षात ठेवायचं की कोसेक थिटा असतो 1/sin थिटा, हा एक फॉर्म्युला. सेक थिटा असतो 1/cos थिटा, हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. टॅन थिटा काय असतो विद्यार्थ्यांनो? साइन थिटा अपॉन कॉस थिटा, हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. कॉट थिटा काय असतो? 1/tan थिटा, म्हणजे कॉस थिटा अपॉन साइन थिटा. तुम्ही म्हणाल सर हे तर 10वीतच झालं होतं. हो, तुमच्या 10वीमध्ये झालं होतं, हे मला सर्व मान्य आहे, पण जस्ट फॉर द रिव्हिजन पर्पज मला हे काही टॉपिक तुमच्याशी डिस्कस करायचे होते. ओके, सो बघा विद्यार्थ्यांनो, आता आपण टेबल बनवूयात. टेबल सर कसला टेबल हो? अरे आपल्या व्हॅल्यूजचा टेबल बनवू ना. आपण अँगलशी डिस्कस करतो. टिग्नोमेट्री कुठे वापरतो आपण? ट्रायंगल मध्ये. बट अँगलची व्हॅल्यू किती असू शकते? 0 डिग्री असू शकते, 30 डिग्री असू शकते, 45 डिग्री असू शकते, 60 डिग्री असू शकते, किंवा मग 90 डिग्री असू शकते. तर बघा इथं फंक्शन लिहितो मी. हे साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, सेक थिटा, कोसेक थिटा आणि कॉट थिटा, हे सगळे काय आहे? फंक्शन. आणि आपल्याला माहिती आहे गणितामध्ये प्रत्येक फंक्शनला काही ना काहीतरी व्हॅल्यू असतं. मग पहिला फंक्शन लिहिला साइन थिटा, दुसरा फंक्शन लिहिला कॉस थिटा, तिसरा फंक्शन लिहिला टॅन थिटा. आता मी 3च लिहितोय. जर तुम्हाला साइन थिटाची व्हॅल्यू माहिती असेल तर तुम्ही सेक थिटा काढू शकता. जर तुम्हाला साइन थिटाची व्हॅल्यू माहिती असेल तुम्ही कोसेक थिटा काढू शकता ना 1/sin थिटाने. सो ठीक आहे, बस आपण फक्त ह्या 3 व्हॅल्यूजचाच अभ्यास करूयात आणि ह्याच फार महत्वाच्या असतात विद्यार्थ्यांना. ओके, बघा आग लावून टाकू. हा, तर साइन थिटाची व्हॅल्यू, जेव्हा थिटाची व्हॅल्यू 0 असेल तेव्हा काय असते? 0, म्हणजे साइन 0ची व्हॅल्यू असते 0. साइन 30ची व्हॅल्यू कशी असते? 1/2. आता या व्हॅल्यू तुम्हाला आहे तशाच्या तशा लक्षात ठेवावे लागतील. हे कसं लक्षात ठेवणार? जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल ना तेव्हा हे ऑटोमॅटिक राहून जाईल. 1/√2 ची व्हॅल्यू किती असते? 1/√2. √3 याची व्हॅल्यू किती असते? √3/2. साइन 90 डिग्रीची व्हॅल्यू असते 1. कॉस 0ची व्हॅल्यू असते 1. हा पॉईंट लक्षात ठेवायचा. कॉस 0 डिग्रीची व्हॅल्यू असते 1. कॉस 30ची असते जी साइन याची असेल, म्हणजे √3/2. आणि 45 वरती इक्वल असतात साइन थिटा आणि कॉस थिटा. आता 1/2 ची व्हॅल्यू इथे येणार, हे झालं 1/2. आता 0ची व्हॅल्यू, कॉस 90ची व्हॅल्यू असते 0. टॅन थिटा बघा, टॅन 0ची व्हॅल्यू काय असते? 0. टॅन थिटा काय असतो? साइन थिटा अपॉन कॉस थिटा. मग हे काय येणार? हे 2 कॅन्सल, हे आलं 1/√3, हे आलं 1, हे आलं √3. आणि टॅन 90 असतो नॉट डिफाईन, कारण डिनॉमिनेटर मध्ये जर एखादी गोष्ट 0 आली तर त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो नॉट डिफाईन. ठीक आहे, हे बघा हे तुमचे झाले सगळे अँगल्स. आता मी याला सजवत नाही बसत आहे, कारण सजवण्यापेक्षा आपण टॉपिक शिकण्यामध्ये जास्त वेळ देऊयात. ओके, सर्वांनी हा टेबल बनवून घ्यायचा आहे तुमच्या नोटबुक मध्ये. चला फटाफट. आय होप की एवढं कळालं असेल तुम्हाला की अँगल्स कसे, अँगल्सची व्हॅल्यू काय असते, कोणत्या अँगलला काय असतं. आता पुढचा महत्वाचा टॉपिक तो येतो म्हणजे फॉर्म्युला. सर साइन थिटा दिलेला आहे, कॉस थिटा काढायचा असेल तर काही फॉर्म्युला आहे का? कॉस थिटा आणि साइन थिटा मध्ये फॉर्म्युला. असं टॅन थिटा, सेक थिटा,
कोसेक थिटा यांच्यामध्ये काय फॉर्म्युला आहे का? तर बघा, तर सगळ्यात पहिला फॉर्म्युला सांगतो, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1. आता तुम्ही म्हणत असाल थिटा थिटा काय म्हणताय सर? अरे बघा, हा जर तुमचा अँगल असेल आणि समजा हा ए आहे, हा बी आहे, हा सी आहे, हा जो अँगल असतो ना ट्रायंगलचा थिटा थिटा, याला आपण म्हणतो थिटा. थिटा म्हणजे अँगल आहे तो, त्यामुळे थिटाला काय अँगल असणार. ठीक आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू असते 1. हा तुमचा आला पहिला फॉर्म्युला. थोडासा पेनचा कलर चेंज करू का? दुसरा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू सेकी स्क्वेअर थिटा. हा दुसरा फॉर्म्युला. म्हणजे जर तुम्हाला टॅन थिटा आणि सेक थिटा मधलं जर का रिलेशन काढायचं असेल तर तुम्ही हा वाला फॉर्म्युला वापरला पाहिजे. ओके. तिसरा फॉर्म्युला बघा, तिसरा फॉर्म्युला आपण दुसऱ्या पेनाने लिहूयात. हा, पर्पल माय फेवरेट कलर. आता आपल्याला कॉट आणि कोसेक स्क्वेअर थिटा मध्ये कसं करणार? 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर थिटा. हे 3 फॉर्म्युले आहेत, हे फार महत्वाचे असतात टिग्नोमेट्रीचे. ठीक आहे ना. जर तुम्हाला साइन थिटा टू कॉस थिटा जायचं आहे, कॉस थिटा टू साइन थिटा किंवा टॅन टू सेक स्क्वेअर थिटा, अशा वेगवेगळ्या अँगल्समध्ये जेव्हा तुम्हाला जायचं असतं तेव्हा तुम्ही हे फॉर्म्युलांचा वापर करून जाऊ शकता. तर विद्यार्थ्यांनो बघा, आपण आज काय बघितलं? टिग्नोमेट्री शिकतोय. मी तुम्हाला आधी बेसिक 6 टर्म सांगितले, हे टर्म सांगितले तुम्हाला त्यांचे 6. नंतर तुम्हाला प्रत्येक अँगलसाठी व्हॅल्यू सांगितली. मी सांगितली व्हॅल्यू तुम्ही 10वीतच केली, बट आता तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नंतर मी तुम्हाला थोडेसे फॉर्म्युला सांगितले. ओके. सो आता येतो सर्वात 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 आतापर्यंत जितका आपण शिकतो त्यांच्यापेक्षा सर्वात जास्त महत्वाचा टॉपिक, आणि हा टॉपिकनी तुमचे सगळे प्रश्न सॉल्व्ह होतील 12वी बोर्डाचे आणि सीईटीचे. ती म्हणजे कोऑर्डिनेट सिस्टीम. तुम्ही 10वी मध्ये शिकला होतात ना रे कोऑर्डिनेट सिस्टीम, कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये एक्स आणि वाय दोन्ही पॉझिटिव्ह असतात. सेम तसंच आहे इथे पण. बघा, हा बघा, समजा हा आहे तुमचा वाय ऍक्सिस. आता बघा, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये काय, हे तुमचं झालं एक्स ऍक्सिस. हा काय तुमचा फर्स्ट क्वाड्रंट, हा काय आहे तुमचा सेकंड क्वाड्रंट, हा काय आहे तुमचा थर्ड क्वाड्रंट, हा काय आहे तुमचा फोर्थ क्वाड्रंट. ओके. आताची व्यवस्थित लक्ष द्यायचं, हे फार महत्वाचं आहे. पुन्हा पुन्हा मी सांगणार नाही. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये तुमचा एक्स आणि वाय कसा असतो? पॉझिटिव्ह असतो. सेकंड क्वाड्रंट मध्ये कसं असतो सर? एक्स निगेटिव्ह असतो, वाय पॉझिटिव्ह असतो. थर्ड क्वाड्रंट मध्ये सर एक्स पण निगेटिव्ह असतो, वाय पण निगेटिव्ह असतो. फोर्थ क्वाड्रंट मध्ये सर एक्स पॉझिटिव्ह असतो, वाय निगेटिव्ह असतो. मग सर याच्यामध्ये जर टॅन थिटा साइन थिटा वगैरे जर टाकलं तरी पण हे रिलेशन ट्रू असेल का? मी म्हटलं हो. तुम्ही म्हणाल कसं? अरे सोपं आहे. एक मिनिट, पेनचं जर आपण थोडस, ठीक आहे. आता इथे बघा, एक्सला फक्त तुम्ही टाका कॉस थिटा. एक्सला काय करायचंय तुम्हाला? कॉस थिटा टाकायचंय. वायला काय टाकायचंय तुम्हाला? साइन थिटा. मग मला सांगा, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कॉस थिटाची व्हॅल्यू काय आली? पॉझिटिव्ह, कारण एक्स पॉझिटिव्ह आहे. मग हे येणार प्लस कॉस थिटा कॉमा प्लस साइन थिटा. सेकंड क्वाड्रंट मध्ये एक्स निगेटिव्ह आहे. आपला एक्स काय होता रे? कॉस थिटा. म्हणून इथे काय आलं? मायनस कॉस थिटा आणि साइन थिटा. म्हणजे लक्षात ठेवायचं, सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस थिटा निगेटिव्ह असतो, साइन थिटा पॉझिटिव्ह असतो. ठीक आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत, अजून सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या. इथं बघा, एक्स पण निगेटिव्ह आहे, वाय पण निगेटिव्ह आहे. आपला एक्स काय होता? कॉस थिटा. ते मायनसने मल्टिप्लाय केलं, झालं मायनस कॉस थिटा, हे झालं मायनस साइन थिटा. फोर्थ क्वाड्रंट मध्ये काय येणार? हे झालं तुमचं कॉस थिटा, हे झालं तुमचं मायनस साइन थिटा. लक्षात ठेवायचं, साइन थिटा निगेटिव्ह फक्त थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये असतो. आता ही व्हॅल्यू झाली ना. आता हे पण तुमचं काय झालं? सर्कल रिप्रेझेंट करणार, हे 360 डिग्री. आणि हे स्टार्ट होणार, फर्स्ट क्वाड्रंटची व्हॅल्यू कुठून असते? 0 टू पाय बाय 2. 0 टू पाय बाय 2 पर्यंत फर्स्ट क्वाड्रंट. सर काय बोलताय? लक्षात ठेवा आता पुरतं. फर्स्ट क्वाड्रंट कुठून ते कुठपर्यंत असतो? फर्स्ट क्वाड्रंटची रेंज 0 टू पाय बाय 2. सेकंडची रेंज कुठून असते? पाय बाय 2 पासनं जो कंटिन्यू होणार पाय पर्यंत. पाय म्हणजे 180 डिग्री. आता बघा, हा अर्धा एरिया आहे, हा वरचा एरिया, हा झाला पाय, हा झाला 3 पाय बाय 2, हा झाला 2 पाय. ओके. म्हणजे फोर्थ क्वाड्रंट कुठून कुठं असतो? 3 पाय बाय 2 पासनं 2 पाय पर्यंत.
आता हे एवढं कळालं का? बघा मी तुम्हाला कोऑर्डिनेट सिस्टम सांगितलं. मी तुम्हाला 10वीचं थोडंसं रिवाईज करून दिलं. फक्त जिथं-जिथं एक्स असेल तिथं-तिथं कॉस थिटा टाकायचा. जिथं-जिथं वाय असेल तिथं साइन थिटा टाकायचा. हे एवढं लक्षात ठेवायचं. आतापुरतं हे फक्त लक्षात ठेवा. याला कसं वापरायचं आहे, कधी कोणता फॉर्म्युला वापरायचा, सर काय कसं कधी काय करायचं काही कळत नाहीये जरा सांगता का? तर मी एवढंच सांगेन की आतापुरतं फक्त लक्षात ठेवा. योग्य वेळ आल्यावर योग्य प्रकारे तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल. ओके. हा फॉर्म आता हे कळालं सर्वांना. आता पुढचा आणि महत्वाचा मूलमंत्र. ठीक आहे. सर्वात महत्वाचा, जर तुम्हाला सेकंड क्वाड्रंट मध्ये जायचं असेल, तर करायचं पाय मायनस थिटा. तुम्ही म्हणाल सर अरे लक्षात ठेव जरा सांगतो. थर्ड क्वाड्रंट मध्ये जायचं असेल तुम्हाला, जर जायचं असेल तर करायचं पाय प्लस थिटा. थिटाची व्हॅल्यू काय आहे? अँगल आहे. आणि पाय काय आहे? पाय म्हणजे 180 डिग्री आहे. पायची व्हॅल्यू म्हणजे 180 डिग्री. तुम्ही 11वीला शिकला असाल ना, रेडियन टू डिग्री कन्व्हर्जन, त्यामध्ये होतं हे. जर तुम्हाला समजा फोर्थ क्वाड्रंट मध्ये जायचं असेल तर तुम्ही करायचं 2 पाय मायनस थिटा. MHT CETचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आणा, टेक्स्ट बुक मधला क्वेश्चन आणा. मॅक्झिमम क्वेश्चन या 3 फॉर्म्युलाने सॉल्व्ह होत आहेत. त्यामुळे बघू शकता किती महत्व आहे या टॉपिकला. ठीक आहे. हा जो मी तुम्हाला मूलमंत्र जो दिला, हा मूलमंत्र कायम लक्षात ठेवायचा, कारण याचं फार महत्व आहे. ठीक आहे. हे एवढं कळालं की जर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये बघा, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जायचं असेल तर त्याची व्हॅल्यू असते थिटा. सेकंड क्वाड्रंट मध्ये जर फर्स्ट क्वाड्रंटला घेऊन तुम्हाला सेकंड मध्ये जायचंय तर ते असते पाय मायनस थिटा. थर्ड मध्ये असते पाय प्लस थिटा. फोर्थ मध्ये असते 2 पाय मायनस थिटा. ओके. हे झालं तुमचं. एवढंच आता आपल्याला बेसिक कॉन्सेप्ट शिकायची गरज होती. आता आपण जाऊयात तुमच्या टेक्स्टबुकच्या सॉल्व्ड एक्झाम्पल्स मध्ये. सगळ्यात पहिल्याच प्रकारचा क्वेश्चन जो तुम्हाला टिग्नोमेट्री मध्ये दिसतो, तो म्हणजे तुम्हाला विचारलं जातं की त्याचं प्रिन्सिपल सोल्युशन काय. म्हणजे तुम्हाला टिग्नोमेट्रीचं फंक्शन दिलेलं असेल आणि तुम्हाला विचारलं जाईल की प्रिन्सिपल सोल्युशन काय. तर लक्षात ठेवा, प्रिन्सिपल सोल्युशन आयुष्यामध्ये केव्हाही तुम्हाला जर कोणीही टिग्नोमेट्रीचं प्रिन्सिपल सोल्युशन विचारलं तर तुम्ही त्याला फक्त काय सांगायचं? अँगलच्या व्हॅल्यू. म्हणजे जेव्हा जे तुम्हाला टिग्नोमेट्री फंक्शन दिलंय त्याची व्हॅल्यू काय येईल, कोणत्या अँगलसाठी ती व्हॅल्यू येईल. एक्झाम्पलच घेऊन सांगतो. बघा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला काय दिलं आहे? साइन थिटाची व्हॅल्यू काय दिलेली आहे? हा सॉल्व्ड एक्झाम्पल आहे. साइन थिटाची व्हॅल्यू दिली आहे 1/√2. जर तुम्ही टेबल बघितलात तर साइन थिटा बघा, साइन थिटा हा आहे. 1/√2 कुठे? 45 वरती आहे. आणि साइन थिटा त्यांनी काय दिलंय? 1/√2. 1/√2 म्हणजे पॉझिटिव्ह. म्हणजे हा कुठं असेल? हा इथे पण असेल आणि इथे पण असेल. कारण फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पण साइन थिटा पॉझिटिव्ह असतो, सेकंड क्वाड्रंट मध्ये पण साइन थिटा पॉझिटिव्ह असतो. पण इथे का नसेल आणि इथे मायनस आहे, इथे पण मायनस आहे. म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये तुमचा आन्सर असेल. फर्स्ट क्वाड्रंटची व्हॅल्यू काय असते? थिटा. सेकंडची काय असते? पाय मायनस थिटा. आता ते कामाला येईल बघा. आता बघा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला काय दिलंय त्यांनी? साइन थिटाची व्हॅल्यू काय दिली? 1/√2. मला सांगा साइन थिटाची व्हॅल्यू कशाच्या इक्वल आहे? साइन π/4. कारण साइन 45 डिग्रीची व्हॅल्यू काय असते? 1/√2. मग मला सांगा त्याचं एक थिटा. आता आपल्याला काय करायचंय? प्रिन्सिपल सोल्युशन म्हणून अँगल काढायचं. अँगल काय आलं? थिटा काय आलं? एक आलं π/4. पण मी जसं तुम्हाला सांगितलं, साइन थिटा फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतो. इथं 1/√2 दिलं म्हणजे हे काय? प्लस 1/√2. मग साइन थिटा कुठे कुठे असेल? π/4. आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये पण साइन पॉझिटिव्ह असेल. पण सेकंड क्वाड्रंटची व्हॅल्यू काय असते? पाय मायनस थिटा. थिटाची व्हॅल्यू काय इथं? π/4. म्हणून याचं सोल्युशन काय झालं? π/4, 3π/4. ठीक आहे. आय होप आता हे कळालं असेल. हवं तर मी तुम्हाला एक जनरल फॉर्म्युला लिहून देतो. सोल्युशन फॉर साइन थिटा. म्हणजे जर तुम्हाला साइन थिटाचं प्रिन्सिपल सोल्युशन विचारलं तर त्याला सांगायचं थिटा आणि पाय मायनस थिटा. हे फक्त तेव्हा जेव्हा साइन थिटाची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल. जर तुम्हाला दिलेल्या क्वेश्चन मध्ये साइन थिटाची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 0 आहे तेव्हा हा फॉर्म्युला वापरायचा. ठीक आहे.
बघा अख्ख्या यूट्यूबवरती तुम्ही हुडका, एवढं डीपमध्ये कोणी सांगणार नाही. दुसरं एक्झाम्पल घेऊयात. कॉस थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 1/2. आता कॉस थिटा 1/2 कुठे असते सर? कॉस 1/2 असते 60 डिग्रीवर, म्हणजे ते असते π/3 वरती. ओके, मग एक तर थिटाची व्हॅल्यू काय आली? π/3. आता तुम्ही म्हणाल सर कॉस थिटा यांनी काय दिलेलं आहे? पॉझिटिव्ह. ओके, परत या इथे. कॉस थिटा पॉझिटिव्ह कुठे आहे? कॉस थिटा पॉझिटिव्ह कुठे आहे? इथे आहे पॉझिटिव्ह. अजून कुठे पॉझिटिव्ह आहे? इथे आहे का? नाही, इथे आहे. म्हणजे कॉस थिटा पॉझिटिव्ह फक्त फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये येतो. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये होता तर त्याची व्हॅल्यू काय आली? π/3 थिटा. आता फोर्थ क्वाड्रंट मध्ये जायचं आहे. फोर्थ क्वाड्रंट मध्ये कसं जाणार सर? तुम्ही मागाशी फॉर्म्युला सांगितला होता. फोर्थ क्वाड्रंट मध्ये जायचं असेल तर आपल्याला 2π मायनस थिटा करावा लागतो. थिटाची व्हॅल्यू आली π/3. मग याचं सोल्युशन काय येणार? याचं येणार π/3 आणि 5π/3. हे सॉल्व कराल ना, याला क्रॉस मल्टिप्लाय करायच्या सोबत 6π मायनस पाय. ठीक आहे, म्हणजे जर तुम्हाला समजा कॉस थिटा दिलेला आहे तर त्याचं उत्तर कसं लिहायचं? थिटा कॉमा 2π मायनस थिटा. पण हे तेव्हाच फक्त जेव्हा कॉस थिटाची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0, कारण फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंट मध्येच कॉस थिटा पॉझिटिव्ह असतो. आता बरेचसे लोक तुम्हाला हा क्वेश्चन जे आहे, बरेचसे फॅकल्टीज ते ग्राफ वगैरे बनवून सांगतात किंवा मग कॉम्प्लेक्स मेथड करणी सांगतात, बट त्याची फारशी काही गरज नाहीये. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. तुम्हाला काय दिलेलं आहे विद्यार्थ्यांनो? एखादा चांगला क्वेश्चन घेऊयात आपण. थांबा. एखादं एक्झाम्पल तुमच्या टेक्स्टबुक मधलं घेऊ, एक्सरसाइज मधलं घेतो. हा, तुम्हाला काय दिलेलं आहे? टॅन थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला -1. मला सांगा टॅन थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे -1, म्हणजे टॅन थिटा कसा आहे? निगेटिव्ह. आता टॅन थिटा निगेटिव्ह कुठे कुठे असतो सर? सेकंड मध्ये असतो आणि फोर्थ मध्ये असतो. ठीक आहे, सेकंड मध्ये असतो आणि फोर्थ मध्ये असतो. मग याला विचार करा बरं कसं सोडवणार. जरा लावा डोकं. सर टॅन थिटाची व्हॅल्यू -1 असते कुठं? सेकंड क्वाड्रंट मध्ये. सेकंड मध्ये कसं जातो आपण? पाय मायनस थिटा. पण सर पाय तर कळालं, थिटाची व्हॅल्यू काय? थिटा म्हणजे जेव्हा टॅनची व्हॅल्यू 1 असेल, मायनस साईनला सोडून द्यायचं. टॅनची 1 व्हॅल्यू कुठं असते? π/4. म्हणून थिटाची व्हॅल्यू झाली π/4. तर सर हे आलं 3π/4. आता आपल्याला ठीक आहे, म्हणजे थिटाची व्हॅल्यू काय आली? 3π/4. हे कळालं सर्वांना? बघा, आय होप की हे तुम्हाला सर्वांना कळालेलं असेल. अजून एक प्रश्न घेऊयात. बघा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला सेक थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे 2/√3. हा वाला क्वेश्चन जरी करून दाखवला, कमेंट सेक्शन मध्ये तुमचं नाव सांगायचं, शूट आउट करेल नाव तुमचं. ठीक आहे, हा वाला प्रश्न करून दाखवा. बघा, तुम्हाला सेक थिटाची व्हॅल्यू दिलेली. मी सेक थिटाला काय लिहू शकतो रे? सेक थिटाला मी लिहू शकतो का 1/cos थिटा? हे किती दिलेलं आहे? 2/√3. मग क्रॉस मल्टिप्लाय करून माझ्याकडे कॉस थिटा काय आलं? √3/2. अरे मला माहिती आहे √3/2 स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. √3/2 कुठे कुठे असते सर? कॉस थिटाची व्हॅल्यू √3/2 असते कॉस π/3 वरती. पण सर तुम्ही म्हणाल सर नाही, आम्हाला यश सरांनी सांगितलंय कॉस थिटाची व्हॅल्यू पॉझिटिव्ह दिलेली आहे, म्हणजे त्याचं सोल्युशन असेल थिटा आणि 2π मायनस थिटा. मग थिटाची व्हॅल्यू काय झाली? π/3. आणि मग काय येणार? 2π मायनस π/3. म्हणजे याचं फायनल आन्सर काय आलं? हे आलं π/3. मग काय आलं? 6π मायनस 5π/3. पण तुम्हाला हे कळायला पाहिजे की 2π मायनस थिटा का केलं. तर जर तुम्हाला उद्या कोणी विचारलं की 2π मायनस थिटा का केलं, तर सांगायचं की फोर्थ क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतं कॉस थिटा. फोर्थ क्वाड्रंट मध्ये जाण्यासाठी जे आहे ते आपण हे केलेलं आहे. अजून 1-2 एक्झाम्पल्स घेऊन देतो, म्हणजे आपला हा जो टॉपिक आहे प्रिन्सिपल सोल्युशन, आयुष्याला तर कधी याचा प्रश्न दिसला की घाबरायचं नाही. ठीक आहे, एक्सरसाइज 3.1 मधला घेऊ एखादा प्रश्न.
चांगला प्रश्न सापडतच नाही. हा, चला चला, साइन थिटाची व्हॅल्यू घ्या -1/2. आता तुम्हाला साइन थिटाची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे तर थिटाची व्हॅल्यू काढा. मला सांगा याचं प्रिन्सिपल सोल्युशन काय ना. करा थोडासा पॉज, हवा तर व्हिडिओ पण सांगा. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल, अहो सर, हे बघा, आता लक्षात ठेवा, ओवी करिअर सेंटरवर शिकण्याचा हाच फायदा की आयुष्यात कधी शिकलेला माणूस विसरत नाही. समजा तुम्ही आता आयुष्यामध्ये जर तुम्हाला रात्री 3:56 27 सेकंदाला जरी कोणी उठवलं आणि म्हटलं की बाबा रे, प्रिन्सिपल सोल्युशन काय असतं, तर तुम्ही म्हटलं पाहिजे प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे थिटाची व्हॅल्यू, त्याला सॉल्व्ह करताना क्वाड्रंट लक्षात ठेवायची, व्हॅल्यू लक्षात ठेवायची. इथं साइन थिटाची व्हॅल्यू -1/2 आहे आणि साइन थिटा निगेटिव्ह कुठे कुठे असतो रे? ठीक आहे, साइन थिटा निगेटिव्ह कुठे कुठे असतो बघूया. साइन थिटाची व्हॅल्यू निगेटिव्ह असते थर्ड क्वाड्रंटमध्ये आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये. ओके, आता ज्यांनी पहिल्यापासून व्यवस्थित लक्ष दिलं त्याला समजलं असेल. बस थर्ड क्वाड्रंटमध्ये कसं जातो आपण? पाय प्लस थिटाने. फोर्थ क्वाड्रंटमध्ये कसं जातो सर आपण? 2π मायनस थिटाने जातो ना, हो की नाही बोला? जावंच लागेल. ओके, मग मला सांगा इथे थिटाची व्हॅल्यू काय आली? थिटा म्हणजे फक्त असं लक्षात ठेवायचं की साइन थिटाची व्हॅल्यू sin1/2 ची व्हॅल्यू. हा मायनस साइन सोडून द्यायची, म्हणजे साइन थिटाची व्हॅल्यू जर कोणत्या अँगल टाकला की आपण 1/2 मिळतं सर? 30 डिग्रीवर. म्हणजे थिटाची व्हॅल्यू काय आली? π/6. म्हणजे आपल्याला कुठे जायचंय सर आता? थर्ड क्वाड्रंटमध्ये. मग ते काय येणार? π + π/6. म्हणजे ते काय येणार? 7π/6. ते कसं आलं? π + π/6. आता फोर्थ मध्ये जायचं, ते काय करावं लागेल? 2π - π/6. सर एवढं सोपं आहे का? म्हणजे जर एखाद्याला टिग्नोमेट्री नसेल कळत आणि त्याने फक्त हे जर तुमचं लेक्चर बघितलं आणि जर फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवले तर होऊन जाईल का? अरे 100% होऊन जाईल. आहे ते हार्ड, पण मी तुम्हाला सोपं करून सांगतोय. बघा, हे झालं त्याचं 7π/6 आणि 11π/6. सो अशा प्रकारे तुम्हाला दिलेलं कोणत्याही टिग्नोमेट्रिक फंक्शनचं तुम्हाला प्रिन्सिपल सोल्युशन काढता आलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे हा मूलमंत्र कायम लक्षात ठेवायचा. हा मूलमंत्र मी तुम्हाला दिल्या, पुढे लग्न झाल्यावर मुलं होतील, तुमच्या मुलांच्या कानात हा मूलमंत्र सांगायचा, म्हणजे ही परंपरा चालू ठेवायची. आणि हा कॉर्डिनेट सिस्टीम पण सांगायचा त्यांना. ठीक आहे, आणि हा मूलमंत्र, ह्या 2 टॉपिक जर तुम्हाला व्यवस्थित कळाले असतील तर तुम्ही कोणताही प्रश्न प्रिन्सिपल सोल्युशनचा सोडवू शकता. आय होप हा टॉपिक तुम्हाला एकदम छान पद्धतीने कळालाय. मी मॅक्झिमम ट्राय केलं की सोप्या पद्धतीने सांगण्याचं. अशाच नवीन नवीन प्रकारे नवीन नवीन ट्रिक्स नुसार शिकण्यासाठी आजच सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनल ओवी करिअर सेंटरला. आणि ओवी करिअर चौककडून तुम्हाला सर्वांना MHT CET आणि बोर्डाच्या प्रिपरेशनसाठी हार्दिक शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट.